लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 730 कोटीपेक्षा अधिक निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबतचा आत्ताच एक GR देखील निर्गमित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींना मागील काही महिन्यांचे किंवा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील त्यांच्याकरिता सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. त्याकरिता व्हिडिओ मात्र लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अजित पालव. महाराष्ट्रातील समस्त लाडक्या बहिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. तर GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहूया. तत्पूर्वी अशा महत्त्वपूर्ण अपडेटकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. बघा, या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. दिनांक आहे 20 मे 2026. पुढे पहा, निधी वितरित करण्यासंदर्भात नेमकं शासन निर्णय काय सांगतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक येथे पाहू शकता. सामाजिक सुरक्षा व कल्याण 02, समाज कल्याण 789, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 02, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना 02, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31. या लेखाशीर्षाखाली पाहू शकता 3000.00 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2020-26-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ही ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखाशीर्षाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता 365.2550 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता 365.2550 कोटी असा एकूण 730.5100 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभागांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकाऱ्यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची देखील दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल लेखाशीर्षानिहाय, उपलेखाशीर्षानिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभागांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थींकरिताच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 च्या या परिपत्रकान्वये दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. 6वा मुद्दा काय सांगतोय बघा. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 च्या या परिपत्रकान्वये दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर शासन निर्णय वित्त विभागाने ऑनलाईन क्रमांक दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून सदर शासनादेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. आता ज्या बहिणींना हप्ते आले नाहीत त्यांच्याकरिता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 730 कोटीपेक्षा अधिक निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मार्च एप्रिल महिन्याचा GR आलेला आहे. वितरण देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तुम्हाला देखील मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता
मिळाला आहे का कमेंट करा व ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा हप्ता आला नसेल त्यांना आजपासून हप्ता वितरणास सुरुवात होणार आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसांमध्ये 3000 रुपये 100% जमा होणार आहेत धन्यवाद